नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार. तर आत्ताच्या काळात आपला धनगर समाज फक्त 25% जागृत आहे. अजूनपर्यंत 75% समाज जागृत व्हायला पाहिजे. मुख्यतः राज्य पातळीवर धनगर समाजाची राजकीय नियंत्रण समिती, तसेच सामाजिक नियंत्रण समिती, तसेच न्यायालयीन नियंत्रण समिती या तिन्ही समितीचा एक समिती असावी. याला आपल्या भाषेत सरळ म्हणता येईल धनगर समाज नियंत्रण समिती अति आवश्यक आहे. या सर्व समितीला मजबूत करण्यासाठी आर्थिक भांडवलाची खूप मोठी गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी राज्य पातळी समिती या सर्व बाबीवर नियंत्रण करेल. धनगर समाजाला मजबूत करण्यासाठी, एकजूट करण्यासाठी धनगराच्या प्रत्येक कुटुंबात 1 रुपया तरी दर महिन्याला समितीच्या खात्यात जमा करावा. आर्थिक बळ असल्याशिवाय कधीही समाज एकसंघ बनू शकत नाही. कोणत्याही संघटनेला मजबूत करण्यासाठी किंवा बळकट करण्यासाठी आर्थिक बळ ही पहिली पायरी आहे. ही जर मजबूत असेल तर ऑटोमॅटिक धनगर समाज एक संघ बनेल. यामधून गरीब उमेदवारांना संधी दिल्या जाईल. गरीब मुलांना परदेशात शिकण्याची व्यवस्था करता येईल. धनगर समाजाला एक संघ बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल व इतर सर्व बाबी यामधून करता येईल. धनगर समाजाला समिती बनण्याशिवाय धनगर समाज एक संघ बनणार नाही, ही एक काळाची गरज आहे. धनगर समाजाचा कोणताही नेता असो, धनगर असो, त्याच्या पाठीशी ठामपणे धनगर समाजाने उभे राहणे म्हणजे धनगर समाज संघटित झाला हे प्रमाण प्रस्थापित राजकारणी यांनी देणे. धनगर समाजाच्या एका दिवशी 2 सभा असेल तर फक्त टाईम वेगळा पाहिजे. त्या सभेला धनगरांची संख्या सारखीच असायला पाहिजे. मी धनगर समाजाचा अभ्यास करत असताना मला धनगर समाज फक्त 25% जागृत आहे हे आढळलं. अजूनही 75% धनगर समाजामध्ये अजिबात जागृती नाही. ही जागृती होण्यासाठी धनगर समाजाची एकी खूप महत्त्वाचे आहे. समाज जागृत नसताना केले गेलेले विरोध राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तो समाज शेवटच्या क्षणाला अपयशात पात्र ठरतो. सर्व धनगर समाजांनी यशाची पायरी कशी चढता येईल अशी वाटचाल करावी. धनगर समाजाने सर्वप्रथम हा विचार करावा, 70 वर्षापासून कोणत्या क्षेत्रामध्ये धनगर समाजाने आघाडी मिळवली नाही याची कारणे शोधावी. यासाठी पहिल्यांदा सर्व समाजाला एक संघ होणे हे समाजाचे कर्तव्य आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय अहिल्या जय मल्हार.